प्रभाग क्रमांक 10 मधील महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। कोणतेही शक्ती प्रदर्शन न करता मोजक्या कार्यकर्त्यांसमेत सर्वच महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। महाविकास आघाडीकडून प्रभाग 10 मध्ये राजेंद्र मुळीक, अनारकली कुर्णे, शेवंता वाघमारे आणि वर्षा निंबाळकर या चौघांना उमेदवारी दिली आहे। यामध्ये 3 माजी नगरसेविका असून एक सामाजिक कार्यकर्ते आहेत। महाविकास आघाडीचे नेते जयंत पाटील, विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील यांच्या तिघांच्या कमिटीनं या पॅनलची निवड केली आहे। या प्रभागात हे पॅनल सक्षमपणे आता निवडणूक रिंगणात उतरलं आहे। आज या सर्वच पॅनलच्या उमेदवारांनी आपापल्या गटातून उमेदवारी अर्ज दाखल करत आपल्या विजयाबद्दल दावाही केला आहे। तसेच आमचं पॅनल हे सर्वसामान्यांचं पॅनल आहे आणि आमचं पॅनल हे निवडून येणारं पॅनल आहे। तसेच या भागातील लोकांच्या भावना जाणून घेणारं हे आमचं पॅनल असल्यानं ज्या पॅनलचा दणदणीत विजय होईल असा दावाही सर्व उमेदवारांनी केला आहे। नमस्कार सर्वांना। आज आम्ही महाविकास आघाडीकडून अर्ज दाखल केलेला आहे। 4 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेला आहे। 2 हात चिन्हाकडून आणि 2 तुतारी चिन्हाकडून। तर आम्ही महाविकास आघाडीकडून आमचा पॅनल अगदी मताधिक्य घेऊन या ठिकाणी निवडून येणार आहे। आणि आमचे सगळे नेते जे आहेत, जयंत पाटील साहेब असतील, विशाल पाटील साहेब असतील आणि विश्वजित कदम साहेब असतील, तर यांचे सगळ्यांचे आम्ही आभार मानतो की त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला आणि आम्हाला महाविकास आघाडीकडून लढण्याची ताकद त्यांनी दिलेली आहे पाठीमागे, आणि आम्ही ती नक्कीच सार्थ ठरवू। आणि याच्यापुढे आम्ही 4 जण एकत्र व्यवस्थित प्रचार करून आम्ही दाखवून देऊ की या भागाचा विकास करण्यासाठी आम्ही किती समर्थ आहोत। याच्या आधीही आम्ही सर्वांनी या भागाचा विकास केलेलाच आहे आणि यापुढे सुद्धा आम्ही अशी सेवा करत राहू, एवढंच मी सांगते। धन्यवाद। मी शेवंत वाघमारे, वार्ड नंबर 10 अ मधून मी उमेदवारी अर्ज दाखल केलं आणि काँग्रेस पक्षाने मला एबी फॉर्म पण दिला। आम्ही ह्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून मी अ मधून शेवंता वाघमारे आणि महिला ओपन मधून वर्षा निंबाळकर, ओपन पुरुष मधून आमचे बंधू राजूभाऊ मुळीक आणि भाभी आमची अनारकली कुर्णे, ह्या राष्ट्रवादीकडून आमचे 4 फायनल झालेले आहेत। आणि आम्ही सगळीच सामाजिक क्षेत्रात काम करणारी लोक आहोत। आम्हाला तिघींना सभागृहाचा अनुभव आहे आणि वार्डाचा सुद्धा आम्हाला अनुभव आहे। आम्ही जरी सभागृहाचा आम्हाला अनुभव असला तर राजू मुळीक यांना पूर्ण प्रभागाचा नाही, सांगली शहराचा अनुभव आहे। त्यामुळं आम्ही निवडून येणारच आणि निवडून आल्यानंतर वार्ड नंबर 10 हे सुबलम सुफलम करणार आहे। या ठिकाणी मला सांगायचं आहे की काँग्रेस पक्षाचे बाळासाहेब असतील, विश्वजित कदम साहेब असतील, आमचे सांगली जिल्ह्याचे खासदार विशाल दादा असतील, राष्ट्रवादीचे सांगली जिल्ह्याचे नाही महाराष्ट्राचे नेते जयंत पाटील साहेब असतील, संजय बजाज साहेब असतील, राजेश नाईक साहेब असतील, जितेश भैया असतील, यांचं सगळ्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि त्यांना धन्यवाद देतो। आमच्यावर विश्वास टाकला आणि त्यांच्या विश्वासाला आम्ही 4 पण सार्थक करून दाखवणार। नमस्कार, मी वर्षा अमर निंबाळकर, सर्वसाधारण महिला क गटातून या गटातून मी फॉर्म भरला आहे। आज आम्ही पॅनलच्या 4 उमेदवारांनी आज आमचा अर्ज दाखल केला आहे। आज जो आम्हाला महाविकास आघाडीकडून आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे त्याच पद्धतीने आम्ही वार्डात काम करू आणि 4 पॅनलचे 4 उमेदवार आम्ही निवडून आणण्याचा प्रयत्न करू। धन्यवाद। मी राजेंद्र तातवा मुळीक, वार्ड क्रमांक 10 ड मधून महाआघाडीतून तुतारी चिन्ह घेऊन उभा राहिलेला आहे। माझ्या 3 बहिणी, 1 तुतारी आणि 2 हात असं आम्ही 4घांचं पॅनल झालेलं आहे। मला सर्व म्हणजे महाआघाडीचं सर्वांचं मनापासून आभार मानायचे आहेत। जयंत पाटील साहेब, संजय बजाज साहेब, विश्वजित कदम साहेब आणि खासदार साहेब आणि सर्वजण म्हणून आम्हाला सर्वांनी विश्वास ठेवला आहे आणि असाच विश्वास ठेवावा। आम्ही सर्वांना या वार्डामध्ये चांगल्या पद्धतीने निवडून येणार आणि सर्व मतदारांनी आम्हाला मदत करावी, एवढंच मी बोलतो। जय महाराष्ट्र।